अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुझ्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजची व्हिडिओ सुरुवात करते. म्हणजे आता जेमतेम 4 ते 5 दिवस राहिले आहे की आपल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. आणि आपल्यास माहिती आहे की येत्या मंगळवारी 29 ऑक्टोबर 2024 या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. आता धनत्रयोदशी या दिवशी आपण धनाची पूजा करतो, धन खरेदी पण करतो, म्हणजे सोनं चांदी हिरे खरेदी पण करतो. आणि या दिवशी कुठल्या वस्तू आपण सोनं चांदीशिवाय पण मौल्यवान वस्तू आहेत, काही गोष्टी आहेत ज्याने आपल्याला आरोग्य प्रदान होऊ शकतं, आपल्याला इतर गोष्टी म्हणजे अखंड लक्ष्मी देखील प्राप्त होऊ शकते, अशा वस्तू देखील आहेत. त्याबद्दल व्हिडिओ आलेला आहे, चॅनलवरती तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. आणि त्या सुद्धा वस्तू आपल्याला खरेदी करतो, आपण सगळेजण खरेदी करत असतो. म्हणजेच आपण आयुर्वेदिक या दिवशी आपल्याला आयुर्वेदिक गोष्टींची पूजा करायची असते, धनवंतरी देवतेची पूजा करायची असते, त्याचबरोबर धनाची देखील पूजा अर्चा करायची असते. आणि हो, घरामध्ये जे काही कडधान्य आहेत, अन्नधान्य आहेत, त्याची देखील आपल्याला या दिवशी पूजा अर्चा करायची असते. तर आपणास माहिती आहे की धनत्रयोदशी या दिवशी आपण संध्याकाळी धनाची पूजा करणे किंवा धन्वंतरी देवतेची पूजा करणे या सगळ्या गोष्टी तर करतो, पूजा मांडणी करत असतोच. पण कशासाठी करतो ही गोष्ट, तर आपण अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी, धनाची म्हणजे कधीच आपल्या घरामध्ये म्हणजे धनाची वृद्धी होत जावी, कधी धन कमी होऊ नये आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं, यासाठी आपण धनत्रयोदशी दिवशी धनाची देवता धन्वंतरीची आणि जे काही घरामध्ये अन्नधान्य आहेत, कडधान्य आहेत, जे काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत किंवा धनाची पण पूजा अर्चा करतो असतो, म्हणजे पैसे सोनं जे काही नाणं असेल घरामध्ये त्याची पूजा अर्चा आपण घरात करत असतो. पण आता सगळ्यात महत्वाचं आपणास माहिती आहे का की धनत्रयोदशी दिवशी आपल्याला एक गोष्ट करायची असते. आता मी एक सांगू इच्छिते तुम्हाला की मृत्यूचे भय हे प्रत्येकालाच असतं, माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे, क्षणाक्षणाला मृत्यूचं भय आहे. आजकाल कोणाला कसा मृत्यू येईल ह्याची आपल्याला म्हणजे शाश्वतीच राहिलेली नाही आहे की कोण कसं, म्हणजे कोण खेळता खेळता हार्ट अटॅकने जातंय, कोण आज सकाळी दिसते तर संध्याकाळी नाही आहे, अशा प्रकारची. पण कोणी म्हणजे म्हणतात ना, अकाली मृत्यू म्हणजे काय, ऍक्सिडेंट होणे किंवा अचानक हार्ट अटॅक येणे किंवा कुठल्याही पद्धतीने मृत्यू येणे, याबद्दल खूप लोकांना भय असतं की अकाली मृत्यू आपल्याला कोणाला कधीच येऊ नये, आपल्या कुटुंबामधल्या व्यक्तींना कधीच येऊ नये. याबद्दल प्रत्येकाला खरंच असं म्हणजे देवाकडे प्रार्थना लोक करत असतात की अकाली मृत्यू कधीच येऊ नये. तसा मृत्यू तर अटळ आहे, प्रत्येकालाच येणार आहे मृत्यू, पण असा अकाली मृत्यू कधी कोणाला येऊ नये यासाठी नक्कीच आपण देवाकडे प्रार्थना तरी नक्कीच करू शकतो. आणि हो, आपल्या शास्त्रामध्ये धनत्रयोदशी दिवशी आपल्याला संध्याकाळी यमदीपदान करायचं असतं. आता हे यमदीपदान म्हणजे काय, यमदीपदान कसं करावं आणि यमदीपदान करताना दिवा जो आहे तो किती मुखी असावा, चौमुखी असावा, एकमुखी असावा, आणि तो दिवा कुठल्या दिशेने लावायचा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं तो दिवा लावताना यमदीपदान करताना आपल्याला कुठला महत्वपूर्ण मंत्र बोलायचा आहे, कारण की त्या मंत्राशिवाय ते यमदीपदान ही सेवा पूर्ण होणार नाही. आणि जी काही सांगणार आहे तुम्हाला सेवा किंवा जी काही मंत्र, ते सगळे आपल्या स्वामी समर्थ दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे तुम्हाला सर्व माहिती मी पोहोचवणार आहे. त्यासाठी नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, मला सांगितल्याप्रमाणे 29 ऑक्टोबर 2024 मंगळवारी धनत्रयोदशी आहे आणि याच दिवशी संध्याकाळी आपल्याला यमदीपदान करायचं असतं. धनत्रयोदशीची पूजा पण करायची असते, पण त्यानंतर ती पूजा अर्चा झाली, सेवा त्या सगळ्या झाल्या धनत्रयोदशीच्या, की त्यानंतर आपल्याला यमदीपदान करायचं असतं. यमदीपदान म्हणजेच काय, की आपल्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला कोणालाही अकाली मृत्यू येऊ नये. अकाली मृत्यू म्हणजे तुम्हाला माहिती असेल, म्हणजे कोणाची म्हणजे कसं असतं, कधी कधी मनामध्ये खूप नैराश्य आलं आणि आत्महत्या केली किंवा ऍक्सिडेंट मध्ये गेले, कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला काय म्हणजे कुठल्या गोष्टीने मृत्यू येईल हे कोणालाच माहिती नसतं. कारण की मृत्यूचं भय जे आहे, जी भीती आहे ती खूप भयानक असते, त्यामुळे ते केव्हा कसं कोणाला येऊ शकते हे सांगता येत नाही. त्यासाठी आपल्याला यमदीपदान करायचं असतं, म्हणजेच यमदेवतेला प्रार्थना करायची असते. आता आपणास माहिती असेल की आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे ती म्हणजे यमदेवतेची दिशा असते आणि तिथले स्वामी हे यमदेवता आहे. या दिवशी आपला म्हणजे धनत्रयोदशी दिवशी आपल्याला संध्याकाळी जेव्हा घरातले मंडळी सगळे घरामध्ये असतील त्या सगळ्यांनी मिळून यमदेवतेला दीपदान करायचं असतं. म्हणजेच कसं, तर आता तो दिवा म्हणजे दिवा जो आहे तो कशाचा असावा, खूप लोक मातीच्या पंथीचा दिवा लावतात, पण मी एक सांगू इच्छिते, आपल्या केंद्राप्रमाणे तुम्ही कणकेचाच दिवा तुम्ही यमदीपदानाला वापरावा. कणकेचा दिवा जास्त काही अवघड नाही आहे, थोडंसं मूठभर पीठ तिंबायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, फक्त हळद टाकायची, एक मोठा दिवा बनवायचा आणि त्याच्यानंतर 2 मुटके जे असतात आपल्याला असे 2 मुटके लोड सारखे मुटके बनवायचे आहेत कणकेचे ते. तर अशा प्रकारे तुम्ही एकमुखी पण दिवा लावू शकता, चौमुखी पण दिवा लावू शकता. कसं असतं, गाव आणि बेस बदलले की प्रथा बदलतात, पद्धत पूजा अर्चा सगळ्या गोष्टी बदलतात. तुमच्या घरामध्ये परंपरेनुसार जसा दिवा लावत आहेत यमदीपदानाला, चौमुखी असेल
एक मुखी असेल त्या पद्धतीने तुम्ही यमदीपदान करायचं आहे. पण मी केंद्राप्रमाणे तुम्हाला सांगते आहे की बा तुम्ही कणकेचाच दिवा लावा, त्याला जास्त महत्व आहे. फक्त हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही आणि 2 मुटके करायचे. आता तो दिवा जो केलेला आहे तयार हळद टाकून आपण, तर तो जो दिवा आहे तो घरात लावायचा नाही, तर आपल्याला तो कुठे लावायचा आहे? आपला जो काही प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर, म्हणजे आता हे समजा प्रवेशद्वार आहे, याच्या बाहेर जिथे आपण रांगोळी काढतो, बाहेर पडतो, रांगोळी काढतो, त्या बाहेर पडल्यावरती ज्या साईडला तुमच्या घराच्या दक्षिण दिशा येते, म्हणजे आपल्या उंबऱ्याच्या बाहेर पडल्यावरती ज्या साईडला दक्षिण दिशा येते त्या दिशेला तोंड करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. आता तो दिवा लावताना तुम्हाला म्हणजे घरात पण नाही लावायचा, जर फ्लॅट सिस्टीम असेल, बाहेर जागा नसेल, म्हणजे अलाउड नसेल तुम्हाला, तर तुम्ही गॅलरीत पण दक्षिण दिशा जिकडे कुठे असेल त्या साईडला तुम्ही लावू शकता, यमदीपदान करू शकता. पण मोस्टली घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेरच दक्षिण दिशेला तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. दिवा आता तो लावताना तुम्हाला डायरेक्ट तो दिवा ठेवायचा का? नाही. त्याला एक आसन द्यायचं. तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवू शकता, कागद घ्या, पेपर घ्या, एखाद्या झाडाचं पान घ्या, त्याच्यावरती तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला ते आसन ठेवायचं आहे. पानाचं, पेपरचं, प्लेट काही पण ठेवा. त्याच्यामध्ये तांदूळ थोडे ठेवायचे आहेत. तांदळावरती तुम्हाला हळद कुंकू थोडं टाकायचं आहे. त्यावरती तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्हाला मी फोटो पिप करून देईल. तो दिवा त्याच्यावरती ठेवायचा आणि 2 वातीची 1 वात करायची आणि त्या दिव्यामध्ये तिळाचंच तेल वापरलं किंवा मोहरीचं तेल वापरलं तर अतिशय उत्तम असेल. जर नसेल घरामध्ये म्हणजे यथाशक्ती तुम्हाला आणणं शक्य नसेल तर तुम्ही गोड तेल सुद्धा वापरू शकतात, पण तुपाचा वापर करायचा नाही या दिव्यामध्ये. फक्त मोहरीचं तेल, तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम. खूप जण या दिव्यामध्ये काळे तीळ टाकतात, कोणी 1 रुपयाचं नाणं किंवा कवडी टाकतं किंवा सुपारी टाकतं, अशा पद्धतीने आहेत. पण केंद्राप्रमाणे अशी कुठली पद्धत नाही आहे. फक्त दिवा लावायचा, 2 वातीची 1 वात करायची, तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरायचं. त्या दिव्याला घरातल्या प्रत्येकाने, घरामध्ये जेवढे मंडळी आहेत त्या सगळ्यांनी त्या दिव्याची पूजा करताना आपल्याला सगळ्यांनी सोबत असायला हवं आहे. त्या दिव्याची पूजा करताना हळद, कुंकू, अक्षता त्या दिव्याला आपल्याला लावायचं आहे. त्या दिव्याला आपण नैवेद्य म्हणून तुम्ही गोड साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर घरातल्या प्रत्येकाने त्या दिव्याच्या पाया पडायचे आहेत. आणि एक तो दिवा लावताना आपल्याला फक्त लावायचा आहे का? तर नाही. तो दिवा लावताना तो आपण यमदेवतेला समर्पित करणार आहोत, की जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठलाही अपमृत्यू होऊ नये, कुठलाही अकाली मृत्यू आपल्या घरातल्या व्यक्तींना येऊ नये, यासाठी आपण सगळेजणांनी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने प्रार्थना करायची आहे. भलेही तुम्ही आता घरामध्ये थोडे मंडळी आहात, पण एखादी घरातली कर्ता पुरुष किंवा करती जी महिला असेल ती उशिरा येणार असेल तर तिने आल्यानंतर सुद्धा तो दिवा जर विझला तर परत प्रज्वलित करा आणि तिला सुद्धा तो मंत्र बोलून त्याच्या पाया पडायला लावायचे आहे तुम्हाला. भले किती 11-12 वाजू देत, पण तो दिवा प्रज्वलित करायचा परत आणि त्या व्यक्तीकडून, त्याच्याकडून पण तो मंत्र बोलून घ्यायचा आणि पाया पडून घ्यायच्या. कारण की कोणालाच घरामध्ये अकाली मृत्यू येऊ नये यासाठी ही प्रार्थना करायची असते आणि ती खूप महत्वपूर्ण आहे. तर आता तो मंत्र कोणता आहे, म्हणजेच तुम्हाला मंत्र आपला कोणता बोलायचा, तो दिवा म्हणजे लावताना आता पंचोपचार पूजा केली, हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या, त्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तो मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे, तो म्हणजे मृत्यूनाम दंड पाशाभ्याम कालेन शामया सहा त्रयोदशादीपदानात सूर्यज प्रियताम मम. मी तुम्हाला तो मंत्र सुद्धा पीप करून देईल. हा मंत्र प्रत्येक व्यक्तीने घरातला म्हणायचा आहे. जर लहान मुलं असतील त्यांना म्हणता येतं, तुम्ही म्हणायचं, त्यांना हात जोडायला लावायचा आहे आणि पाया पडायला लावायच्या आहेत. आवर्जून प्रत्येक व्यक्तींनी त्याचं दर्शन घ्यावं, पाया पडावं आणि हा मंत्र बोलावा, याची तुम्ही म्हणजे लक्ष घालायचं आहे आणि त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे. काही कसं असतं, अकाली मृत्यू हे खूप भयानक असतं आणि ते कोणाच्याही नशिबाला येऊ नये, कोणाच्याही वाटेला येऊ नये असं मला तरी वाटतं. कारण की एखाद्या घरातली कुटुंबातली व्यक्ती जर अकाली मृत्यू पावली तर ते कुटुंब किती उद्ध्वस्त होतं किंवा किती त्याच्यावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. तसं पाहायला गेलं तर मृत्यू हे सगळ्यांना अटळच आहे. पण कसं आहे, कोणालाही वाटतं, प्रत्येकालाच वाटतं की आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती ही सुखी असावी, आनंदी असावी, त्याला उदंड आयुष्य, दीर्घायुष्य लाभावं, कोणीही अकाली मृत्यूने जाऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून सांगते की तुम्ही एकमुखी दिवा लावा किंवा चौमुखी लावा, तुमच्याकडे जी परंपरा आहे, पद्धत आहे त्या पद्धतीने लावा. पण नक्कीच आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान करायला विसरायचं नाही आहे, ते पण दक्षिण दिशेला, ज्यांचे स्वामी यमदेवता आहेत. आता यामागे म्हणजे तुम्हाला माहितीये का, म्हणजे ही धनत्रयोदशीला यमदीपदान करण्यामागे कथा सुद्धा आहे. मी तुम्हाला ती थोडक्यात सांगते. एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला, काय रे, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत, पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले,
असा एक प्रसंग आम्हाला मग त्यावेळेस त्या दूतांनी उत्तर दिलं की हो आठवतो, असा एक प्रसंग आम्हाला आठवतो. धर्मराज म्हणाले म्हणजे यमदेवता म्हणाले, सांगा बरं. मग ते दूत म्हणाले, महाराज, पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाचे मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले. एवढं दुःख होण्याचं कारण काय, असं यमदेवतांनी दूतांना विचारलं. त्यावेळेस दूत म्हणाले, महाराज, या राजकुमाराचा विवाह 4 दिवसापूर्वीच झाला होता. सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता. पण तो आनंद संपण्याच्या आतच राजपुत्रांनी आपल्या विवाहाचा साज शृंगार उतरवायच्या आतच त्यांचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली, असे दूत म्हणाले. नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे ओले झाले. तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटलं. हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर तोच दूत पुढे म्हणाला, महाराज, कृपा करा आणि पुन्हा असं अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा, असे दूत यमदेवतेला म्हणाले. कारण की यमदेवतेला किंवा त्यांच्या दूतांना सुद्धा आवडत नाही एखाद्या व्यक्तीला अकाली मृत्यू द्यावा. कोणाचं म्हणजे वडील हिरावून घेणे, कोणाची आई हिरावून घेणे, कोणाचं मूल हिरावून घेणे, कोणाची आई वडील हिरावून घेणे, भाऊ बहीण हिरावून घेणे हे यमदेवतेला सुद्धा आवडत नाही. पण कसं असतं, अकाली मृत्यू हा कोणासाठी कधी येईल हा सांगता येत नाही. त्यासाठीच यमदेवतांनी सांगितलं, विचार करून सांगितलं की यमराज म्हणाले, ठीक आहे, जे लोक या त्रयोदशीला म्हणजे धनत्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग कधीच येणार नाही. तेव्हापासून ही प्रथा पडली आहे अशी मान्यता आहे. म्हणून सांगते की शास्त्रानुसार म्हणजे पौराणिक कथेनुसारच ही पद्धत रूढी परंपरा ह्या चालत आलेल्या आहेत. त्यामुळे यमदीपदान करायला विसरू नका. आपल्या घरातल्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीला म्हणजे अकाली मृत्यू किंवा अपमृत्यू येऊ नये, अचानक मृत्यू येऊ नये याची आपल्याला त्या दिव्याला यमदेवतेला प्रार्थना करायची आहे. आणि नक्कीच म्हणजे जेव्हा प्रत्येकाला येणारच आहे मृत्यू, पण तरी सुद्धा लवकर येऊ नये, अचानक येऊ नये. कारण की अचानक गेलेली व्यक्ती ही खूप दुःख देऊन जाते आपल्या प्रत्येक व्यक्तीला किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना. त्यामुळेच ही प्रार्थना करायला आणि हे यमदीपदान करायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.